फार्मास्युटिकल अनालिसिस बद्दल भीती वाटते. फार्मास्युटिकल अनालिसिस मध्ये स्पेक्ट्रोस्कोपी समजत नाही. फार्मास्युटिकल अनालिसिस मध्ये क्रोमॅटोग्राफी टेक्निकच्या फंडामेंटल्स क्लिअर नाही आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रिव्हर्स क्रोमॅटोग्राफी, नॉर्मल क्रोमॅटोग्राफी, आयसोक्रॅटिक, आयसोग्रेडियंट, टीएलसी, एचपीएलसी, एचपीटीएलसी याबद्दलचा डिफरन्स माहित नाहीये. सो स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये मास, एनएमआर, आयआर, यूव्ही यामधील जे असणारे फंडामेंटल्स असतील ते क्लिअर नाहीये. सो एस्पेरेंट्स टायट्रेशन मध्ये ऍसिड बेस मधला डिफरन्स, प्रेसिपिटेशन टायट्रेशन मधला डिफरन्स, व्हॉट इज द मीनिंग ऑफ मोर्स मेथड, वोलार्ड मेथड, फजन्स मेथड यामधला डिफरन्स क्लिअर नाहीये. सो मिसलेनियस टेक्निक्स मध्ये कार्ल फिशर टायट्रेशनचं मेन प्रिन्सिपल काय माहित नाहीये. सो अनालिसिस मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रोकेमिकल टेक्निक्स याबद्दलची क्लिअरिटी नाही आहे स्टुडंट्स. तर हे लेक्चर तुमच्यासाठी आहे, कारण मी औदुंबर शिंदे ह्या एपीएच्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्यासाठी आज आपण घेऊन आलोय सो एक कंप्लीट ओव्हरव्ह्यू ऑन द फार्मास्युटिकल अनालिसिस. तर चला तर स्टुडंट्स या एपीएच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत की एक बी फार्मा ऍस्पिरंट जो जीपॅट असेल, नायटर असेल किंवा अदर काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील, याची जर तुम्ही तयारी करत असेल तर या तयारीमध्ये फार्मास्युटिकल अनालिसिसचं लेवल ऑफ प्रिपरेशन काय असायला पाहिजे, या फार्मास्युटिकल अनालिसिस मध्ये स्ट्रॅटेजी आणि प्लॅन काय असायला पाहिजे, कोणते स्टँडर्ड बुक्स या अनालिसिस साठी रेफर करायला पाहिजे. तर स्टुडंट्स टायट्रेशन हे कुठून केले पाहिजे, क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स कुठून केले पाहिजेत, कोणत्या केल्या पाहिजेत, स्पेक्ट्रोस्कोपी ह्या कुठून केल्या पाहिजेत, त्यासोबतच आपल्याकडे इलेक्ट्रोकेमिकल टेक्निक्स आहेत, मिसलेनियसचे काही टायट्रेशन्स आहेत, मिसलेनियसच्या काही टेक्निक्स आहेत. हे सर्व आज या लेक्चरमध्ये एक सिस्टमॅटिक अप्रोच मध्ये आपण पाहणार आहोत. एक बेसिक स्टुडंट हा अनालिसिस मध्ये नॉर्मल लेवल पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत कसा जाऊ शकतो याचा आज आपण कंप्लीट ओव्हरव्ह्यू पाहत आहोत. तर एस्पिरंट जनरली पहा की फार्मसी मध्ये असणाऱ्या सर्व एस्पिरंट्सला अनालिसिस बद्दल तेवढे जास्त या ठिकाणी अट्रॅक्शन असते ऍज कम्पेअर्ड टू द फार्माकोलॉजी अँड ऍज कम्पेअर्ड टू द फार्मास्युटिक्स. स्टुडंट हा या टॉपिक साठी तेवढा जास्त अवेअर नसतो, बिकॉज याच्या पाठीमागे दोन गोष्टी आहेत. एक, हे अनालिसिस फार्माकोलॉजी बेस्ड नाहीये, हे अनालिसिस सुटिक्स बेस्डही नाहीये, हे अनालिसिस प्युअरली केमिस्ट्री बेस्ड असतं. तर तुम्हाला अनालिसिस समजून घेण्याआधी तुम्हाला बेसिक फंडामेंटल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री क्लिअर असतं थोडंसं गरजेचं आहे, जे की आपण पाठीमागच्या प्रिव्हियस डेमोमध्ये, ओसीच्या डेमोमध्ये याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. सो पहिला पॉईंट हाच आहे की जर अनालिसिस क्लिअर पाहिजे स्टुडंट्स तर तुम्हाला बेसिक फंडामेंटल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री माहित असणं गरजेचं आहे. जसं की नेम असतील, सो पिरियडिक टेबल असेल, जसे की नॉमेनक्लेचर्स असतील, जसे की रिंग्स असतील, सो जसे की केमिस्ट्रीमध्ये असणारे बॉन्ड्स असतील, पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड याच्याबद्दलची माहिती असेल, स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड, वीकेस्ट बॉन्ड याच्याबद्दलची माहिती असेल, ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड स्टेट हे एनर्जी डिफरन्स असेल याच्याबद्दलची माहिती असेल. हे जर तुम्हाला क्लिअर असेल तर मग त्याचा बेनिफिट तुम्हाला अनालिसिस मध्ये होतो. जनरली एस्पिरंट्स अनालिसिस मध्ये स्टुडंट्सला या ठिकाणी तेवढा मनावाचा स्कोर येत नाही. याचं कारण हेच आहे की तो एक प्रॉपर स्टेपने तो अनालिसिसला कंप्लीट नाही करत. तो येतो, तो स्पेक्ट्रोस्कोपीला रीड करतो, तो येतो, तो यूव्हीला रीड करतो, तो येतो, तो मासला रीड करतो. सो तो क्रोमॅटोग्राफीचे बेसिक न पाहताच तो मध्ये जातो, तो टायट्रेशनचे प्रिन्सिपल न समजून घेता तो टायट्रेशनला मगअप करतो आणि त्यामुळे पेपरमध्ये चांगला परफॉर्मन्स न येता, अॅक्युरेसी न येता, अॅक्युरेसी हे डिक्लाइनला जाते आणि म्हणून त्या स्टुडंटचा अनालिसिसचा जो बॅकअप आहे तो त्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये नाही मिळत. म्हणूनच एस्पिरंट्स आज मी तुमच्या या डेमो सेशन मध्ये, आजच्या या सेशन मध्ये तुम्हाला कंप्लीट ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर एस्पिरंट्स फार्मास्युटिकल अनालिसिस याचं मेन क्लासिफिकेशन दोन क्लासमध्ये केलं जातं. एक असतं जे तुम्ही इन्स्ट्रुमेंटल टेक्निक्स असं म्हणू शकता. सेकंड क्लास असतो जो की नॉन इन्स्ट्रुमेंटल टेक्निक्स असतील, जिथं इन्स्ट्रुमेंटचा यूज आपण नाही करत असतो. एक आहे इन्स्ट्रुमेंटल टेक्निक, हा थोडासा ब्रॉड क्लास आहे स्टुडंट्स. जिथं इन्स्ट्रुमेंटचा यूज नाही केला जातो ते असतात तुमच्या नॉन इन्स्ट्रुमेंटल टेक्निक, ज्याच्यामध्ये प्युअरली आपल्याला सो टायट्रेशन्स हे येतात, जिथं कुठल्याही प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो, जस्ट आपण केमिकल रिएक्शन परफॉर्म करतोय. त्या बेसिसवरती आपण अननोन ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करतोय. ऍसिडचे, बेसचे टायट्रेशन्स आहेत, ॲक्वस टायट्रेशन्स यालाच आपण म्हणतो, नॉन ॲक्वसचे टायट्रेशन्स आहेत, रिडॉक्सचे टायट्रेशन्स आहेत, सो प्रेसिपिटेशनचे टायट्रेशन्स आहेत, मोर्स मेथड आहे, फजान्स मेथड आहे, ओल्हार्ट मेथड आहे, कॉम्प्लेक्स मेट्रिकचे टायट्रेशन्स आहेत, डायझोटायझेशनचे टायट्रेशन्स आहेत. सो असा खूप मोठा ग्रॅव्हिमेट्रिकचे टायट्रेशन्स आहेत, खूप मोठा क्लास आहे. कारण जो पहिला याचं प्रिन्सिपल पण मी तुम्हाला सांगेल, याला कसं करायचंय याच्याबद्दलची पण आयडिया तुम्हाला मी देईल. सेकंड, सो जो सेकंड क्लास असतो जो इन्स्ट्रुमेंटल वाला, तर त्या क्लासमध्ये तुम्हाला पहिला क्लास क्रोमॅटोग्राफीचा मिळतो, सेकंड क्लास हा तुमचा स्पेक्ट्रोस्कोपीचा येतो आणि थर्ड क्लास हा इलेक्ट्रोकेमिकल टेक्निक्सचा येतो. एस्पिरंट्स जिथं तुम्ही काही सो इन्स्ट्रुमेंटचा यूज करून पोलॅरोग्राफी, एम्पिरोमेट्री, सो पोटेन्शियोमेट्री याबद्दलच्या टेक्निक्स याच्यामध्ये असतात आणि तिथून तुम्ही त्या इन्स्ट्रुमेंटच्या क्लासिफिकेशन मध्ये क्लासिफाय करता. नेक्स्ट क्लास हा तुमचा आहे तो आहे मिसलेनियस असतो.
तर हे जनरल ओव्हरव्ह्यू झाला तुमच्या या सिलेबसवरती, या क्लासिफिकेशनवरती. स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये खूप साऱ्या स्पेक्ट्रोस्कोपी आहेत, क्रोमॅटोग्राफी टेक्निक्स मध्ये खूप साऱ्या क्रोमॅटोग्राफी टेक्निक्स आहेत. सो एस्पायरंट्स आपल्याकडे जे टायट्रेशन्स आहेत त्याच्यामध्ये पण खूप सारा आहे. अनालिसिसचा जो सिलेबस आहे हा खूप ह्यूज असतो एस्पायरंट्स. मग चुकतं कुठं? आपल्या बी फार्मसीचा जो एस्पायरंट आहे सो किंवा अदर जे फील्ड असतील तिथे अनालिसिस मध्ये प्रिपरेशन करणारा जो एस्पायरंट आहे तो मिस कुठं होतो? त्याला का समजत नाही टायट्रेशनचे प्रिन्सिपल? त्याला का समजत नाही की ते कुठं इंडिकेटर ऍड केल्यानंतर कलर चेंज होतो? कुठल्या कंडिशन मध्ये तुम्हाला कलर लेस मिळतो, कुठल्या कंडिशन मध्ये कलर गेन होतो? व्हॉट इज द मीनिंग ऑफ एंड पॉइंट? व्हॉट इज द मीनिंग ऑफ सो द इक्विव्हॅलन्स पॉइंट? सो व्हॉट इज अ मीनिंग ऑफ एनालाइट? व्हॉट इज द मीनिंग ऑफ सो द टायट्रंट अँड द टायट्रेट? याच्यामधला डिफरन्स समजत नाही. सो इंडिकेटरची रिएक्शन कधी होते, एनालाइट हा कधी कंझ्युम होतो, बॅक टायट्रेशन म्हणजे काय असतात एस्पायरंट, डायरेक्ट टायट्रेशन काय, इनडायरेक्ट कुठे केलं जातं, मोर्स मेथड ही बॅक टायट्रेशनची आहे का, सो फजान मेथड ही बॅक टायट्रेशनची आहे का ओलार्ड मेथड ही बॅक टायट्रेशनची, हे समजतच नाही. याचं कारण असतं की आपल्याला त्याबद्दलची कंप्लीट आयडिया नसते. जसे की क्रोमॅटोग्राफीमध्ये सो आयसोग्रॅटिक मला डिफरन्सेस समजत नाही. नॉर्मल क्रोमॅटोग्राफी टेक्निक्स आणि सो रिव्हर्स क्रोमॅटोग्राफी टेक्निक्स याच्यात डिफरन्स लक्षात येत नाही. नॉर्मल मध्ये टेशनरी फेज ही पोलरच का असते, रिव्हर्स मध्ये ही टेशनरी फेज नॉन पोलर, नॉर्मल मध्ये टेशनरी फेज पोलर आहे, मोबाईल फेज ही नॉन पोलर आहे. सो रिव्हर्स मध्ये याच्या ऑपोजिट का असतं? आयसोक्रॅटिक आणि ग्रेडियंट मध्ये चेंजेस का केले जातात? फ्लो रेट हा काय असतो? सो एस्पायरंट थेरॉटिकल प्लेट काय, हाईट इक्वॅलेंट टू सो थेरॉटिकल प्लेट हे कोणती थिअरी आहे? सो बँड डिएमीटर इक्वेशन काय आहे, रिझोल्यूशन काय असतं, फ्रंटिंग काय असते, टेलिंग काय असते, रिटेन्शन फॅक्टर काय असतं, स्वॉलन फ्रंटिंग काय असतं, सो चेंबरचे ऍक्टिव्हेशन काय, चेंबरचं सॅच्युरेशन काय, टीएलसीचे ऍक्टिव्हेशन काय, टीएलसीचे ऍक्टिव्हेशन, चेंबरचं सॅच्युरेशन, ह्या सगळ्या गोष्टी मिसिंग असतात आणि म्हणून तो एस्पायरंट अनालिसिस मध्ये डीप लेवलला जाऊ शकत नाही. जसे की स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये युव्हीचं मेन प्रिन्सिपल जसे की लॅम्बर्ट्स लॉ आहे, बियर्स लॉ आहे, याच्याबद्दलची कहाणी क्लिअर नसते. कॉन्सन्ट्रेशन डिपेंडेंट कोण आहे, पाथ लेंथ डिपेंडेंट कोण आहे, युव्ही मध्ये अल्ट्राव्हायोलेटच्या लाईट्स, युव्ही मध्ये व्हिजिबलच्या लाईट्स, अल्ट्राव्हायोलेटची रेंज, व्हिजिबलची रेंज, वेव्हलेंथ आणि एनर्जीचा रेशिओ, लॅम्बडा मॅक्स कुणावर डिपेंड असतो, युव्ही लॉ कधी सो लॅम्बर्ट्स आणि बियर्स लॉ कधी उभे करतो, कधी हा लॉ डेव्हिएट होतो. सो एस्पायरंट याच्यामध्ये ट्रान्झिशन्स कोण आहे, सगळ्यात जास्त ट्रान्झिशन कोणाचं, सिग्मा टू सिग्मा स्टार, पाय टू पाय स्टार, ह्या ट्रान्झिशन मध्ये सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट कोण आहे, सगळ्यात जास्त वीकेस्ट कोण आहे, याबद्दलची कंप्लीट आयडिया नसते एस्पायरंट्स. मास स्पेक्ट्रोस्कोपी त्याचं प्रिन्सिपल, त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन, मॅग्नेटिक फील्ड काय असते, आयनायझेशन सोर्स काय असतो मास मध्ये, मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये लॅम्प काय असतात, युव्ही मध्ये लॅम्प असतात, मास मध्ये लॅम्प नाही आहेत. एनएमआर मध्ये तुम्हाला मॅग्नेटिक फील्डच काय यूज करायचे, शिल्डिंग डिशिल्डिंग, त्याच्यामध्ये असणारी शिफ्ट, केमिकल शिफ्ट इन द सो पीपीएम, सो केमिकल शिफ्ट इन द डेल्टा सेल, केमिकल शिफ्ट इन द टाउ सेल. सो हे गोष्टी थोड्याशा अनक्लिअर राहतात. म्हणून हा अनालिसिस मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स जे फार्मसी मध्ये आहेत यांना हा थोडासा वीक जातो एस्पायरंट्स. आणि म्हणूनच एक वन बाय वन मी तुम्हाला या ठिकाणी 3 वेगवेगळ्या सेक्शनचा आज थोडंसं इलॅबोरेशन आपण करणार आहोत. या टॉपिकला पुढे घेऊन जाण्याआधी मी तुम्हाला सो डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन एक्सप्लेन करेल की हाऊ टू स्टडी फार्मास्युटिकल अनालिसिस. फार्मास्युटिकल अनालिसिस हा कसा स्टडी केला जातो याच्याबद्दलची कहाणी मी तुम्हाला इथं देणार आहे फ्रेंड्स. एक एक्झाम्पल म्हणून पहा. एक्झाम्पल म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या समोर एक बेसिक या ठिकाणी टेक्निक घेत आहे, टायट्रेशन. सो होतं काय की फार्मसी मधला जो एस्पायरंट आहे ह्या टायट्रेशनला मगअप करायला जातो, पाठ करायला जातो आणि तो नंतर कन्फ्युज बी होतो. सो एस्पायरंट जर हा कन्फ्युज झाला तर काय होईल की पेपर मध्ये त्याला अॅक्युरेसी नाही मिळणार आहे, त्याला समजणार नाही की कोणता अॅनालाइट आहे. सो आपण कोणाला डिटरमाइन करतोय, कोणतं कॉन्सन्ट्रेशन मिळू नये. हे पीपीटी व्हाईट होती, आता हे ब्राऊन मध्ये का कन्वर्ट झाले, रेडिश ब्राऊन का कलर येतोय. सो आताच का करायला इक्विव्हॅलन्स पॉईंट कुठं शोधायचा असतो किंवा कुठं आयडेंटिफाय करायचं असतो. एक साधंच एक्झाम्पल देतोय फ्रेंड्स. फॉर एक्झाम्पल घ्या, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे ऍसिड आणि बेस टायट्रेशन आहे. सो तुमच्याकडे अननोन कॉन्सन्ट्रेशन हे बेस आहे, तुम्ही काय करताय की तुम्ही नोन कॉन्सन्ट्रेशन हे ब्युरेट मधून ऍड करताय. सो हे तुमचं व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क आहे, ज्या फ्लास्क मध्ये तुमचा बेस आहे, ह्या बेसला न्यूट्रलाइज करायचंय बाय ऍडिशन ऑफ वॉटर किंवा ऍसिडला न्यूट्रलाइज करायचंय बाय ऍडिशन ऑफ द बेस, याला आपण ऍसिड बेस टायट्रेशन असं म्हणतो. सो ज्या वेळेला तुम्ही याच्यामध्ये इक्विव्हॅलन्स पॉईंट यार, ज्या वेळेला पीएच हा तुमचा चेंज होईल एस्पायरंट्स विल गेट द कलर चेंज ड्यू टू द इंडिकेटर. सो एस्पायरंट्स हेच बेसिक प्रिन्सिपल असतं या टायट्रेशनचं. ऍसिड बेसचं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे इंडिकेटर्स आहेत. सो आपण वरून बेस टाकतोय, खाली हे ऍसिड आहे. सो एस्पायरंट आपण बेसिककडे चाललो, ऍसिडकडे चाललो, यानुसार आपल्याला कलर चेंज पाहायला मिळतो. किंवा आपण वरून ऍसिड टाकतो, खाली बेस आहे, याच्यानुसार आपल्याला कलर चेंज पाहायला मिळतो. तर एस्पायरंट्स मी तुम्हाला यामध्ये एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल देतो आता टायट्रेशन मध्ये. आताच आपण ऍसिड बेस टायट्रेशन बद्दल एक्सप्लेन केलं. नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द प्रिसिपिटेशन टायट्रेशन. हे टायट्रेशन कसे रन होतात, प्रिन्सिपल थोडंसं समजून घ्या एस्पायरंट्स, हे कसं काम करतं.
यांना आपण कोणत्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे, याचे फंडामेंटल्स कोणत्या लेवलपर्यंत क्लिअर असायला पाहिजे, यामधील पहिली मेथड मी एक्सप्लेन करतोय आणि ही मेथड आहे एस्पेरेंट्स मोर्स मेथड. सो एस्पेरेंट्स ह्या मोर्स मेथडला आपण प्रेसिपिटेशन टायट्रेशन, कारण इथं प्रेसिपिटेट फॉर्म होतं, या मोर्स मेथडलाच आपण या ठिकाणी सो अर्जेंटोमेटिक टायट्रेशन सध्या म्हणू शकतो, कारण या ठिकाणी आपण यामध्ये AgNO3 वापरतोय. दिस इज युअर सिल्वर नायट्रेट, हा तुमचा नोन कॉन्सन्ट्रेशन वाला असतो, त्यामुळे या टायट्रेशनला आपण अर्जेंटोमेट्रिक म्हणतो. मोर्स मेथड असेल, ओल्हार्ड मेथड असेल, फजन्स मेथड असेल, ह्या सगळ्यांमध्ये एकच नोन कॉन्सन्ट्रेशनचा ड्रग आहे, सबस्टन्स आहे, तो आहे AgNO3. आपण कुणाचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करतोय, जे अननोन आहे NaCl. सो एस्पेरेंट हे जे सिल्वर आहे, हे सिल्वर तुमचा Ag+Cl- सोबत रिएक्ट होईल आणि सिल्वर क्लोराईड तयार होईल एस्पेरेंट, जिथं तुम्हाला याची व्हाईट पीपीटी पाहायला मिळते. मग आता मला सांगा की तुमच्या व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्कमध्ये किती NaCl प्रेझेंट आहे हे कुणाला माहित आहे का? येस, नाही आहे, हे तर अननोन कॉन्सन्ट्रेशन आहे. मग आता हे अननोन कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट होईल. सो पहिला ड्रॉप AgNO3 चा इथं ड्रॉप आपण ऍड केला, फर्स्ट ड्रॉप मध्ये AgCl तयार झालाय. सो व्हाईट पीपीटी फर्स्ट ड्रॉप पासून तयार झाली फ्रेंड्स. देन हाऊ विल बी फाइंड आउट की कुठं हा याचा एंड पॉइंट आला, कुठं तुम्हाला समजेल की पूर्ण NaCl हे कंझ्युम झाले AgCl मध्ये, सिल्वर क्लोराईड मध्ये, हे कुठं समजेल? समजणार नाही. त्यासाठी एस्पेरेंट्स याच्यामध्ये आपण ऍड करतो सो CrO4 हे तुमचं पोटॅशियम क्रोमेट, हा इंडिकेटर आपण याच्यामध्ये टाकतो एस्पेरेंट्स. ज्या वेळेला पूर्ण या ठिकाणी सो AgCl हे कन्वर्ट होईल NaCl पासून, त्यावेळेला हा Ag+ आता Cl- सोबत रिएक्ट होणार नाही, कारण आपल्याकडे आता Cl- हे अवेलेबल नाही आहे. जेवढे Cl- होते हे आता सगळे AgCl मध्ये कन्वर्ट झाले. जसं टोटल NaCl हे कंझ्युम होईल, Cl- अवेलेबल राहणार नाही, त्यावेळेला हा Ag+ हा तुमच्या CrO4- सोबत हा रिएक्ट होतो आणि तुम्हाला Ag2Cr सो O4 हा तुमचा सो सिल्वर क्रोमेट तयार होतो आणि या ठिकाणी ही पीपीटी तुमची रेडिश पीपीटी तयार होते फ्रेंड्स. सो या ठिकाणी तुम्हाला ऍडिशन स्टॉप करावं लागतं. मग जसं तुम्ही इथं ऍडिशन स्टॉप केलं फ्रेंड्स, इथं रेडिश ब्राउन पीपीटी तुम्हाला मिळते, तिथं तुमचा एंड पॉइंट आहे, दॅट विल इंडिकेट की या तुमच्या अननोन कॉन्सन्ट्रेशन मध्ये जेवढे NaCl प्रेझेंट होते हे टोटल आता AgCl मध्ये गेलेत. मग तुम्ही ऍडिशन ऑफ NO3 चं कॉन्सन्ट्रेशन याच्या प्रोपोर्शन म्हणून तुम्ही काढू शकता की हाऊ मच कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaCl विल बी सो इज प्रेझेंट इन द सोल्युशन. हे निघालं तुमचं प्रेसिपिटेशन टायट्रेशन, याला म्हणतात मोर्स मेथड. एक साधी गोष्ट आहे फ्रेंड्स. जर तुम्हाला एखादी गोष्ट समजूनच घ्यायची आहे, एखाद्या गोष्टीच्या प्रिन्सिपल पर्यंत जायचंय, एखाद्या गोष्टीच्या डीप लेवलला जाऊन त्याचा अंदाज घ्यायचा आहे, तुम्हाला ह्या पद्धतीने जावं लागेल. आणि APH GPAT अकॅडमी मध्ये अनालिसिस सध्या या लेवलनी दिला जातो. सो प्रत्येक टायट्रेशन हे झालं तुमच्या सो मोर्स मेथड बद्दल. इथंच तुम्ही जर ओल्हार्ड मेथड घेतली तर काय होईल? सो पोटॅशियम थायोसायनेट हे तुमचं ऍडिशन होतं, सो इंडिकेटरचं वापस तेच प्रिन्सिपल. AgNO3 हा सिल्वर नायट्रेट प्लस NaCl. सो एस्पेरेंट बाय तुम्हाला AgCl मिळेल, पण ज्या वेळेला हे पूर्ण NaCl तुमचं कंझ्युम होईल, हे Ag+ हा तुमच्या ह्या थायोसायनेट सोबत रिएक्ट करेल, AgSCl तयार होईल फ्रेंड्स. इथं तुम्हाला मिळेल पीपीटीचा कलर चेंज, सो इंडिकेट करेल सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaCl. तुम्ही जेवढं AgNO3 ऍड केलं त्याच्या प्रोपोर्शन मध्ये तुम्ही काय काढाल, किती NaCl प्रेझेंट आहे. दिस इज कॉल्ड एज ओल्हार्ड मेथड. सो एस्पेरेंट असंच आपल्याकडे कार्ल-फिशर टायट्रेशन सध्या आहे. कार्ल-फिशर टायट्रेशन मध्ये आपण काय वापरतो? आयोडीन. सो आपण काय वापरतो? सल्फर डायऑक्साइड. आपण काय वापरतो? पिरिडीन. लक्षात घ्या फ्रेंड्स. आणि या ठिकाणी सो आपण यामध्ये एक बेस, एक अल्कोहोल सध्या वापरतो आणि ते अल्कोहोल असतं मिथेनॉल. जसं तुम्ही पाहिलं की जसं तुमच्याकडे हा आयोडीन आहे, जेवढं आयोडीन प्रेझेंट आहे ते तुमच्या वॉटर सोबत रिएक्ट करेल, याच्यातला एक हायड्रोजन घेईल, हा तुमचा सो हायड्रो आयोडाइड किंवा हायड्रो आयोडिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होईल फ्रेंड्स. आणि हा जो एक तुमचा O आहे हा तुमचा सल्फर ट्रायऑक्साइड मध्ये जाईल. पिरिडीन, सल्फर आणि मिथेनॉलचा बेस एक कॉम्प्लेक्स तयार होईल. तो कॉम्प्लेक्स तुम्हाला कलर दिला फ्रेंड्स. आणि ज्या वेळेला तो कॉम्प्लेक्स फॉर्मेशन स्टॉप होईल, ज्याला आयोडीनचं कंझम्पशन स्टॉप होईल, त्याला समजून घ्या की वॉटरचं प्रमोशन, वॉटरचे कॉन्सन्ट्रेशन इथं टोटल कंझ्युम झालेलं आहे. ह्याच बेसिसवरती आपण कॅल्क्युलेट करतो मॉइश्चर कंटेंट. मला सांगा तुम्ही ह्या गोष्टी खूप टफ वाटतात का? नाही. मग ह्या टफ एक्झाम मध्ये का फील होतात? कारण आपल्या इकडला प्रत्येक ऍस्पायरंट प्रत्येक प्रिन्सिपलच्या बेसिक पर्यंत नाही जात. तो डायरेक्टली काही स्टेटमेंटला घेतो, मगअप करतो
आणि तो तशाला तसा कॉम्पिटेटिव्ह साठी निघतो असं नाही होत बेटा. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी जायचंय, कॉम्पिटेटिव्ह मध्ये चांगला स्कोर मिळवायचा आहे, चांगल्या रँकने क्वालिफाईड व्हायचंय, जीपॅट असेल, नायपर असेल, डीआय असेल, आरआरबी असेल, ईएसआयसी असेल, तर तुम्हाला अनालिसिसच्या टायट्रेशन बद्दलची या लेवल पर्यंत इन्फॉर्मेशन पाहिजेच. तुम्हाला आयडोमेट्री आयडीमेट्री मधला डिफरन्स माहित असायला पाहिजे, तुम्हाला ऑक्सिडेशन रिडक्शन मधला डिफरन्स माहित असायला पाहिजे, तुम्हाला कॉम्प्लेक्सेशन मधला डिफरन्स माहित असायला पाहिजे, तुम्हाला ग्रॅव्हिमेट्रिक टायट्रेशन मधला डिफरन्स, डायझोलायझेशन टायट्रेशन मधला डिफरन्स. सो ह्या सगळ्या गोष्टी जर क्लिअर असतील तर तुमचे या टॉपिक मधून येणारा प्रत्येक क्वेश्चन हा क्लिअर होतो. हे झालं पहिला बीट. सो अशाच पद्धतीने मी आता दुसऱ्या बीट कडे चाललो पहा. सो मला एक गोष्ट सांगा की माझ्याकडे हा एक फिनॉल आहे, तर एस्पिरंट्स मला हे स्ट्रक्चर दिसते म्हणून मी सांगतो की हे फिनॉल आहे. जर तुम्ही मला याचं पावडर दिलं किंवा याचं काही लिक्विड दिलं किंवा याचं काही सॅम्पल दिलं आणि तुम्ही असं विचारलं की हे स्ट्रक्चर कोणतं स्ट्रक्चर आहे, वेदर इट इज अ फिनॉल, whether it is aniline, whether it is a paracetamol, whether it is diclofenac, whether it is something else, तर तुम्ही कसं सांगाल की हे काय आहे? नायपर मध्ये स्टुडंट्सला एक ऍडिशनल गोष्ट शिकवली जाते. नायपर मध्ये एमएस करत असताना तुम्हाला एक टॉपिक प्रत्येक डिपार्टमेंटला ऍडिशनल दिला जातो. वेदर यू आर फ्रॉम द फार्मास्युटिक्स, हे टॉपिक किंवा हा सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी असेल. वेदर यू आर फ्रॉम द मेडिसिनल केमिस्ट्री, तुम्हाला हा टॉपिक असणारच आहे. फार्मास्युटिकल एनालिसिस वाले तर कंपल्सरी असणार आहे. कोणता टॉपिक असतो तो टॉपिक असतो स्ट्रक्चरल इल्युसिडेशन. केमिस्ट्रीमध्ये एनालिसिस मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट की पॉइंट असतो तो असतो स्ट्रक्चरल इल्युसिडेशन. फॉर एक्झाम्पल तुम्ही न्यू मॉलिक्यूल तयार केलाय, न्यू एनालॉग तयार केलाय फ्रेंड्स, सो तुम्ही त्याला सेपरेट केले, पण ते सेपरेट झाले का नाही, न्यू सिंथसाइज केले, ते न्यूली सिंथसाइज झाले का नाही, का त्याचा प्रो फॉर्म किंवा प्री फॉर्म आहे किंवा इंटरमिडिएट आहे, हे कुठून समजेल तुम्हाला? तर हे समजण्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चरल इल्युसिडेशन करावं लागेल. आणि हे स्ट्रक्चरल इल्युसिडेशन करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जी स्पेक्ट्रोस्कोपी लागेल दॅट इज कॉल्ड एज अल्ट्राव्हायोलेट व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. सेकंड स्पेक्ट्रोस्कोपी लागेल ती असेल इन्फ्रारेड रेडिएशन स्पेक्ट्रोस्कोपी. थर्ड स्पेक्ट्रोस्कोपी आहे ती लागेल फ्रेंड्स मास स्पेक्ट्रोस्कोपी. आणि नेक्स्ट स्पेक्ट्रोस्कोपी आहे ती लागेल एनएमआर. तर आपल्या स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये 80% वेटेज हे या 4 स्पेक्ट्रोस्कोपीला देण्यात आलेलं आहे. का दिलं सांगा? साधी गोष्ट आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. हे का केलं सांगा तेही सांगतो. हे पहा फ्रेंड्स, जर माझ्याकडे हा तुम्ही पावडर फॉर्म मध्ये दिलाय किंवा तुम्ही मला टॅबलेट फॉर्म मध्ये दिले किंवा तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये दिले, तर मला या स्ट्रक्चरला इल्युसिडेट करण्यासाठी ह्या टेक्निकचा वापर करावा लागेल. जोपर्यंत मी युव्ही करणार नाही तोपर्यंत मला हे समजणार नाही की या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे की नाही. मला हे समजणार नाही की या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन मध्ये सिग्मा बॉन्ड किती आहे. मला हे समजणार नाही कार्बन कार्बन मध्ये पाय बॉन्ड किती आहे, हे मला समजणार नाही. आणि जर मी युव्ही करेल तर मला हे लक्षात येईल की डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन काय किंवा डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन आहे की नाही. सो एस्पिरंट्स, इथून होती ही सुरुवात आणि इथून होते या टॉपिकचा बिगिनिंग. सो मग तुम्ही युव्हीच्या मध्ये जाता. बघा आता वन बाय वन ह्या सगळ्या स्पेक्ट्रोस्कोपी बद्दल डिस्कस करू. युव्हीच्या मध्ये जाता जसं तुम्हाला मी स्टार्टिंगला पण एक्सप्लेन केलं, युव्ही हे अल्ट्राव्हायोलेट आहे. पुन्हा आपल्याकडे व्हिजिबल पण असते. अल्ट्राव्हायोलेटचा नॅनोमीटर 200 to 400 असतो. सो व्हिजिबल मध्ये 400 to 800 आहे. सो व्हिजिबल ही एनर्जेटिकली स्ट्रॉंग असते का? नाही. ही एनर्जेटिकली वीक असते, ही तुमची स्ट्रॉंग असते. बट एस्पिरंट याची वेव्हलेंथ ही लॉंगर असते, याची वेव्हलेंथ ही शॉर्टर असते. याचा अर्थ एनर्जी आणि वेव्हलेंथचा जो रेशिओ आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जसं वेव्हलेंथ वाढते एनर्जी ड्रॉप होते, जसं वेव्हलेंथ कमी होते एनर्जी ही वेव्हलेंथ वाढते. हे जर तुम्ही पाहिलं तर युव्हीचं हे बेसिक आहे. युव्ही मध्ये युव्हीची चेंबर आहे. सो युव्ही मध्ये युव्ही लाईट आहे, व्हिजिबल लाईट आहे. युव्ही मध्ये मोनोक्रोमॅटर आहे, युव्ही मध्ये कवेट्स आहेत, युव्ही मध्ये डिटेक्टर्स आहेत. युव्हीचं इन्स्ट्रुमेंटेशन आहे, पण याच्याआधी तुम्हाला प्रिन्सिपल मध्ये तुम्हाला लॅम्बर्ट्स लॉ आणि बीएस लॉ कोणता कॉन्सन्ट्रेशन आहे. दोन्ही लॉ एक कॉन्सन्ट्रेशन डिपेंडेंट आहे. जसं कॉन्सन्ट्रेशन वाढतं तसं तुमचा या ठिकाणी काय वाढतो? सो ऍब्झॉर्बन्स वाढतो. जसं ऍब्झॉर्बन्स वाढतो तसं तुमचा या ठिकाणी ट्रान्समिटन्स कमी होतो. जसं तुमची पाथ लेंथ वाढते तर लक्षात घ्या पाथ लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऍब्झॉर्बन्स. ऍब्झॉर्बन्स जसा वाढतो तसा तुमचा ट्रान्समिटन्स कमी होतो. याला नाव द्यायचं लॅम्बर्ट्स अँड बीएस लॉ. लॅम्बर्ट्स अँड बीएस लॉ चे मेन रिक्वायरमेंट, त्याचे लिमिटेशन, त्याचे डेव्हिएशन्स हे समजून घेणार. त्यानंतर तुम्हाला ट्रान्झिशन मध्ये ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड स्टेटला हा मॉलिक्यूल जातो. सो अशा प्रकारे हा लाईटला ऍब्झॉर्ब करतो. जसा तो एक्साइटेड जातो स्टुडंट्स त्यानंतर तो इमिट करतो. दिस इज ऍब्झॉर्बन्स, दिस इज इमिशन. जिथं सगळ्यात जास्त ऍब्झॉर्बन्स असतं ज्या वेव्हलेंथला दिस इज कॉल्ड एज अ लॅम्बडा मॅक्स. तर स्टुडंट लॅम्बडा मॅक्स हा कोण असतो? इट इज अ मॅक्सिमम
पर्टिक्युलर वेव्हलेंथ ज्या ठिकाणी मॅक्सिमम ऍब्झॉर्बन्स असतो. सांगा मला लॅम्बडा मॅक्स हा कॉन्सन्ट्रेशन डिपेंडेंट असतो का? नाही. कॉन्सन्ट्रेशन वाढवा हा पीक असा येईल, हा पण हा पीक तुमचा असा येणार नाही किंवा असा येणार नाही, कारण हा लॅम्बडा मॅक्स स्ट्रक्चर मध्ये डिपेंड असतो. मग तुम्ही हे ट्रान्झिशन बघाल सिग्मा पाय, सिग्मा टू सिग्मा स्टार, पाय टू पाय स्टार, एन टू सिग्मा स्टार, एन टू पाय स्टार, हे ट्रान्झिशन शिकाल, त्याची एनर्जी सांगाल. त्यानंतर आपल्याकडे कॉन्जुगेटेड सिस्टम सांगाल, मग बॅथोक्रोमिक शिफ्ट सांगाल, हिप्सोक्रोमिक शिफ्ट सांगाल, हायपरक्रोमिक शिफ्ट सांगाल. फॉर एक्झाम्पल जर माझ्याकडे हा बेन्झीन आहे ऍस्पिरंट्स, सो माझ्याकडे हा बेन्झीन आहे आणि मी या ठिकाणी ह्या बेन्झीनला मी फिनॉल केलंय, तर मला सांगा याचा लॅम्बडा मॅक्स आणि याच्या लॅम्बडा मॅक्स मध्ये काय फरक मिळेल? याचा लॅम्बडा मॅक्स जर तुमचा इथं असेल तर या फिनॉलचा लॅम्बडा मॅक्स हा इथे येणार की हा इथे येणार? हे समजायला सध्या बेसिक लागतं. हा लॅम्बडा मॅक्स चेंज कधी होणार हे समजायला सध्या बेसिक लागतं. मग एस्पिरंट्स लक्षात घ्या, हे लॉंगर शिफ्ट होणार, याला नाव द्यायचं बॅथोक्रोमिक शिफ्ट, यालाच आपण नाव देत असतो रेड शिफ्ट. हे झालं कशामुळे? ह्या OH मुळे. ओके, सो दिस इज व्हॉट OH which will act as an exochrome. मग एक्झोक्रोम कोण असतात, क्रोमोफोर कोण असतात? सो एस्पिरंट्स याच्यामध्ये कुणामुळे इनहेरिटंट ऍब्झॉर्बन्स असतो. सो याच्यामध्ये फॅक्टर्स आहेत. फॅक्टर्स काय काम करतात? कॉन्सन्ट्रेशनचा फॅक्टर आहे याच्यामध्ये, सो बाकीचे हायड्रोजन बॉन्डिंग होईल, पण तो फॅक्टर एवढा जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. पण मेन कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर आहे, मेन फंक्शनल ग्रुप फॅक्टर आहे, मेन याच्यामध्ये सो शिफ्टिंग असते टुवर्ड द शॉर्टर वेव्हलेंथ, टुवर्ड द लॉंगर वेव्हलेंथ. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला डिटेक्टर्स पाहावे लागतात, कोविडचं कॉम्पोजिशन पाहावं लागतं, सो सॉल्व्हंट कोणते असतात UV मध्ये ते पाहावं लागतं. ऍप्लिकेशन पाहून तुम्हाला फायनल टर्म कडे यावं लागतं. दॅट इज कॉल्ड एज अ वुडवर्ड-फिशर रूल. वुडवर्ड-फिशर रूल हा एक थेरॉटिकल रूल आहे ज्याच्यामध्ये आपण कशाचं कॅल्क्युलेशन करतो? लॅम्बडा मॅक्सचं कॅल्क्युलेशन करतो. मग एस्पिरंट हे एक्झामला आलेलं आहे, तुम्हाला हे समजूनच घ्यावं लागेल की माझ्याकडे जर एकाच रिंग मध्ये जर 2 डबल बॉन्ड असतील तर याचा बेस व्हॅल्यू हा 253 असतो. हे माहिती असायला पाहिजे, हे तुम्हाला माहितीच पाहिजे. याला म्हणतो होमो ॲन्युलर डाई, ज्याच्यामध्ये 2 बॉन्ड आहेत, सो 2 बॉन्ड आहेत एस्पिरंट्स, पण हे दोन्ही बॉन्ड वेगवेगळ्या रिंग मध्ये प्रेझेंट असेल. दिस इज कॉल्ड एज अ हेटेरो ॲन्युलर डाई. याचा बेस व्हॅल्यू हा 215 असतो. एका अल्केनची इन्क्रीमेंट 5 नॅनोमीटर असते, या अल्केनची 5 नॅनोमीटर असते. सो एक बॉन्ड एक्सटेन्शन झालं तर 30 ने ऍड होतं. एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड 5 नॅनोमीटर ने ऍड होतं. सो एस्पिरंट्स याच्यामध्ये अजून एक क्लास असतो अल्फा बीटा अनसॅच्युरेट साठी पण असतो. सो नॉर्मल ऑर्गॅनिक कंपाऊंड साठी पण हा तुमचा वुडवर्ड-फिशर रूल दिला जातो. म्हणजे UV समजून घ्यायचा असेल तर एवढ्या बेसिक टू ऍडव्हान्स लेवल पर्यंत जावं लागेल, तेव्हा तुम्ही या सगळ्या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करू शकता. आणि हे सगळी लेवल जेवढी मी तुम्हाला सांगतो ही APAच्या प्लॅटफॉर्म मध्ये आहे. या बॅच मध्ये जी आजपासून सुरुवात होतीये, सो APA GPAT फार्मा इलाइट बॅच, सो प्राइम बॅच आपण ओपन करतोय एस्पिरंट्स 10 फेब्रुवारी पासून, म्हणजे आजपासून ही बॅच ओपन होत आहे. या बॅचचा सगळ्यात मोठा जो या ठिकाणी सिनेरिओ आहे, काय या बॅच मध्ये दिलं जाणार आहे हे आतापर्यंत एक्सप्लेन करतो आले प्रत्येक डेमो मध्ये. आज आपण एक्सप्लेन करतो अनालिसिस बद्दल. हे झालं UV बद्दल. UV हे तुम्हाला डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन देईल, UV हे तुम्हाला लॅम्बडा मॅक्स देईल, UV हे तुम्हाला लॅम्बर्ट्स डीएस लॉ नुसार कॉन्सन्ट्रेशन नुसार ऍब्झॉर्बन्स देईल, ऍब्झॉर्बन्स नुसार तुम्ही त्या ड्रगचं अननोन कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट द्या. हे UVचं काम आहे. UV हा जनरली त्या कामासाठी कॅलिब्रेशन कर्व हा UVचा खूप कॉमनली वापरला जातो. कॅलिब्रेशन कर्वने आपण अननोन कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करतो, तेही आपल्याला माहिती आहे. मग हे समजून झाल्यानंतर मग तुम्हाला जावं लागेल नेक्स्ट स्पेक्ट्रोस्कोपी कडे, आणि दॅट इज कॉल्ड एज अ IR. मग एस्पिरंट मला सांगा IR ही स्पेक्ट्रोस्कोपी कशासाठी आहे? IR ही स्पेक्ट्रोस्कोपी फंक्शनल ग्रुपच्या डिटर्मिनेशन साठी आहे. IR मध्ये तुम्हाला माहिती आहे डायपोल मोमेंट ही खूप नेसेसरी आहे. सांगा मला IR मध्ये हा Br2 इनॅक्टिव्ह का असतो? IR मध्ये हा N2 इनॅक्टिव्ह का असतो? IR मध्ये Bf3 इनॅक्टिव्ह का असतो? IR मध्ये CO2 हा इनॅक्टिव्ह का असतो? IR मध्ये H2 हा इनॅक्टिव्ह का असतो? कारण IR चं बेसिक प्रिन्सिपल आहे डायपोल मोमेंट. चार्ज जनरेशन झालं पाहिजे. चार्ज कुठे जनरेट होतात एस्पिरंट्स? ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये चार्ज जनरेट होतात. मग हे चार्ज जनरेट होत असेल तर IR ऍक्टिव्ह, जर चार्ज जनरेट होत नसेल तर रमन ऍक्टिव्ह. म्हणजे डायपोल मोमेंट असेल तर IR ऍक्टिव्ह, डायपोल मोमेंट नसेल तर रमन ऍक्टिव्ह. हे दोघांचं अशा प्रकारे रिलेशन असते एस्पिरंट्स. आणि आपण ह्या IRच्या मध्ये जातो, सिझरिंग पाहतो, ट्विस्टिंग पाहतो, रॉकिंग पाहतो, बेंडिंग पाहतो, स्ट्रेचिंग पाहतो. सो आपल्याकडे या ठिकाणी हे व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी मॅच होऊन मग ऍब्झॉर्बन्स कसा होतो, ह्या IRचे या ठिकाणी सगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत. IR मध्ये एक इम्पॉर्टंट या ठिकाणी हुक्स लॉ आहे, मास रिड्यूस होती, तो काम करतो, बॉन्ड स्ट्रेंथ सांगतो, कधी बेंडिंग होणार, किती स्ट्रेचिंग होणार. सो यानंतर एस्पिरंट याच्यामध्ये लॅम्प आहे, IRचे लॅम्प खूप इम्पॉर्टंट आहेत, कवेट्स आहेत आणि IR मध्ये डिटेक्टर्स आहेत.
एवढं सगळं तुम्ही IR बद्दल ज्याला पाहाल एस्पायरंट्स त्याला IR तुमचा क्लिअर होतो. स्ट्रेचिंग, बेंडिंग, फिंगरप्रिंट कुठली असते, तुमची फिंगरप्रिंट रिजन कुठली असतं, फंक्शनल ग्रुपची रिजन कुठे असते, हॅलोजन्स कुठे डिटरमाइन होतात. तर एस्पायरंट्स अशा पद्धतीने आपण पाहिला IR बद्दलचे सगळे पॉइंट्स इथं सांगितले. ह्या सगळ्या डीप कॉन्सेप्टला आपण वन बाय वन आपल्या ह्या बॅच मध्ये क्लिअर करणार आहोत. जसा हा IR कम्प्लीट होईल तिथून पुढे जातो आपण NMR मध्ये. NMR एस्पायरंट्स खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. NMR मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. NMR मध्ये सो न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स का होतो, फ्लिपिंग का होते, साऊथ नॉर्थ पोल हा फ्लिप होतो तेव्हा त्याचं डिटर्मिनेशन होतं. NMR मध्ये आपण डिटरमाइन करतो सो जे कार्बनच्या ऍडजस्टंट कार्बनवरती असणारे हायड्रोजन, याच्यासाठी आपल्याकडे N+1 चा रूल आहे. त्या रूलनी आपण हे डिटर्मिनेशन करतो. NMR मध्ये आपण स्प्लिटिंग पाहतो. NMR चे पीक्स तुम्ही पाहिले असतील. सो तुम्हाला जर काढायला सांगितले एस्पायरंट्स तर NMR चा पीक सिंगलेट असं काढाल तर तुम्ही डबलेट असं काढाल का? नाही. याच्या पाठीमागे फंडामेंटल्स आहे. इथे पास्कल ट्रायंगल असतो जे तुमच्या इंटेन्सिटी बद्दल सांगतो. N+1 नी स्प्लिटिंग होत असते. जर तुमचा सिंगलेट असा असेल तर डबलेट बी तुमचा असाच पाहिजे. जर डबलेट असा असेल एस्पायरंट तर ट्रिपलेट हा तुमचा असाच पाहिजे. याचं कारण एस्पायरंट्स कपलिंग कॉन्स्टंट, कपलिंग होत असते. कपल होऊन हे स्प्लिट होत असतात. त्यावेळेला अशा प्रकारचे पीक मिळतात. सिंगलेट, डबलेट, ट्रिपलेट, क्वार्टेट, पेंटेट, हेक्सेट आणि हे सगळं आपल्याला पाहायचंय. NMR मध्ये शिल्डिंग आहे, NMR मध्ये डिशिल्डिंग आहे. फॉर एक्झाम्पल हे पहा. सो आपल्याकडे टेट्रामिथाइल सिलेन आहे. सो जसं की हा तुमचा CS3 ह्याची सगळ्यात कमी डेल्टा व्हॅल्यू म्हणजे आपण याला 0 का म्हणतो, म्हणजे हा NMR मध्ये स्टँडर्ड का आहे याचं कधी क्वेश्चन शोधलाय तुम्ही? याचं कारण आहे एस्पायरंट्स याच्याकडे 1, 2, 3 हे प्लस आय वाले इफेक्ट वाले तुमच्याकडे सबस्टिट्युएंट्स आहेत आणि त्यामुळे तो खूप शील्ड कडे जातो. जेवढा तो शील्ड कडे जाईल तेवढी केमिकल शिफ्ट कमी होते. मग केमिकल शिफ्ट वरती फॅक्टर्स, प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी वरतीचे फॅक्टर्स, शिल्डिंगचा इफेक्ट, डिशिल्डिंगचा इफेक्ट, केमिकल शिफ्टचे कॅल्क्युलेशन्स, NMR मध्ये असणारे सो कपलिंग कॉन्स्टंटच्या काही टाइप्स, हे सध्या इम्पॉर्टंट आहे आणि हे सगळं तुमचं NMR मध्ये होईल. NMR हा खूप डिटेल मध्ये क्लिअर होईल एस्पायरंट्स. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्पेक्ट्रोस्कोपीकडे जावं लागेल, तो असेल मास. मास ही स्पेक्ट्रोस्कोपी तुम्हाला आयडिया देते मॉलिक्युलर वेट बद्दल. मास ही एकच स्पेक्ट्रोस्कोपी आहे जिथं लॅम्पचा यूज नाही आहे. मास ही एकच स्पेक्ट्रोस्कोपी आहे जिथं आयनायझेशन सोर्सेस आहेत. मास ही एकच स्पेक्ट्रोस्कोपी आहे जिथं तुम्हाला अॅनालायझर यूज करायचे. मास ही एकच स्पेक्ट्रोस्कोपी आहे जिथं तुम्हाला सो एक ऍक्सिलरेशन द्यावं लागेल जे की बाकी कुठल्या स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये नाहीये आणि डिटर्मिनेशन होतं M/Z व्हॅल्यूच्या बेसिसवरती. मास आपण चार्जेसच्या बेसिसवरती डिटर्मिनेशन होतं. मास मध्ये फ्रॅगमेंटेशन आहे. प्रायमरी पीक, सो जसं की आपण बेस पीक पाहतो, पॅरेंट पीक पाहतो, मेटास्टेबल पीक पाहतो, रिअरेंजमेंटचा पीक पाहतो. या बेसिसवरती तुम्हाला मॅक लॅफर्टी रिअरेंजमेंट पण पाहायला मिळते. सो याच बेसिसवरती तुम्हाला डायसल्टर रिअरेंजमेंट पण या मास मध्ये पाहायला मिळते. हे बेसिक असतं मासचं. जर तुमच्या मॉलिक्युलर वेट मध्ये नायट्रोजन असेल तर कोणता रूल आहे, मॉलिक्युलर वेट मध्ये ब्रोमीन असेल तर कोणता रूल आहे, मॉलिक्युलर वेट मध्ये क्लोरीन असेल तर कोणता रूल आहे. बेसचा सगळ्यात इंटेन्स पीक का असतो? M/Z व्हॅल्यू ही CS3 ची 15च का असते? M/Z व्हॅल्यू ही CS3 CS2 ची 29च का असते? हे जे रिझन्स आहेत एस्पायरंट्स, हे रिझन केमिस्ट्री सोबत असोसिएटेड आहे. ह्या मासच्या अंडर मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करतो आणि जसं हा मास तुमचा क्लिअर होतो त्यावेळेला तुम्ही स्ट्रक्चरल इल्युसिडेशन करण्यासाठी व्हॅलिड आहात. त्यावेळेला तुम्हाला स्ट्रक्चरल इल्युसिडेशन करण्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. UV, मास, NMR आणि IR या 4 स्पेक्ट्रोस्कोपीच्या डेटावरून तुम्ही स्ट्रक्चरला ड्रॉ करू शकता. एक्झाम्पल मध्ये बघा की आता तुम्हाला फंक्शनल ग्रुप IR सांगेल, डबल बॉन्ड UV सांगेल, मॉलिक्युलर वेट मास सांगेल, पण एस्पेक्ट अरेंजमेंट मात्र तुम्हाला NMR सांगेल. ते बघा CS3 OCS3 सो CS3 CH2OH. तर हे पहा दोघे एकमेकांचे आयसोमर आहेत. तर हे कोणता एक इथर आहे, कोणता हा अल्कोहोल आहे हे तुम्हाला देईल NMR. ह्याच्यामध्ये तुम्ही याचाच तुम्हाला पीक येईल NMR मध्ये सिंगलेट कारण साईडला ऑक्सिजन आहे, याचा पीक येईल तुम्हाला सिंगलेट कारण साईडला ऑक्सिजन आहे. याचा अर्थ सेपरेट सिंगलेट येत असतील तर हा इथर आहे. हे तुमचा पीक येईल एस्पेक्ट हा येईल ट्रिपलेट, हा येईल क्वार्टेट आणि हा येईल सिंगलेट. जर तुम्हाला ट्रिपलेट एक मिळाला क्वार्टेट सो एस्पेक्ट्स आणि एक मिळाला सिंगलेट तर हे सांगून घ्या हे तुमचं इथेनॉल आहे. म्हणजे एवढं डीप लागतं तुम्हाला हे समजून घेण्यासाठी.
इल्युसिडेशन हे समजण्यासाठी ह्या लेवल पाहिजे. जसं तुम्ही नायपरला पोहोचाल या इल्युसिडेशनला तुम्हाला पास आउट व्हावं लागतं. हे इल्युसिडेशन तुम्हाला करावं लागतं आणि हे इल्युसिडेशन बी फॉर्मच्या फायनल इयर पर्यंत तुम्हाला यायला पाहिजे. मग ऍस्पिरंट हे कम्प्लीट करून मग आपल्याकडे अदर काही स्पेक्ट्रोस्कोपी आहेत मायनर मध्ये. ॲटॉमिक ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी, ॲटॉमिक इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी, नेफ्लोमेट्री, टर्बिडोमेट्री, एक्सरेची पण स्पेक्ट्रोस्कोपी आपल्याकडे आहे, फॉस्फोरसन्स आहे, फ्लोरोसन्स आहे, रमन स्पेक्ट्रोस्कोपी सध्या आहे. ह्या बाकीच्या मायनर स्पेक्ट्रोस्कोपी सध्या आपल्या सिलेबसमध्ये आहेत, हे पण आपण घेतो. हे संपल्यानंतर थर्ड सेक्शन ओपन होतो आणि तो असतो क्रोमॅटोग्राफीचा. क्रोमॅटोग्राफी टेक्निक्स मध्ये पेपर क्रोमॅटोग्राफी आहे. पेपर क्रोमॅटोग्राफी मध्ये असेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी, डिसेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी, असेंडिंग डिसेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी, सर्क्युलर पेपर क्रोमॅटोग्राफी. पेपर क्रोमॅटोग्राफीचं प्रिन्सिपल ऍब्झॉर्प्शन आहे का पार्टिशन, ऍब्झॉर्प्शन असेल तर कधी, पार्टिशन असेल तर कधी, स्टेशनरी फेस काय असते, मोबाईल फेस काय असते. सो यांच्यामध्ये तुम्हाला माहित असू द्या सगळ्यात महत्त्वाचा असतो त्या पेपरचा ग्रेड. कोणता ग्रेड असतो, वॉटमन पेपरचे किती ग्रेड असतात, कोणता ग्रेड हा सगळ्यात सुपरफिशियल असतो, सगळ्यात जास्त रिझोल्युशन पॉवर असते. त्यानंतर आहे तुमची टीएलसी, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. त्याच्यावरती आपण बेसलाईन, त्याच्यावर देतो आरएफ व्हॅल्यू. सो याच्यावरती आपण करतो स्प्रे, याच्या पेपरवरती पण करतो, इथे करतो स्प्रिंग एजंट कोणी, निनहायड्रेट स्प्रे कुणासाठी आहे, आयोडीन चेंबर कुणासाठी, हे सध्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर मोबाईल फेस मध्ये तुम्हाला दोन क्लास मिळतील. एक सो मोबाईल फेस स्टेशनरी फेस मध्ये नॉर्मल क्रोमॅटोग्राफी, रिव्हर्स क्रोमॅटोग्राफी. नॉर्मल म्हणजे काय, जिथं स्टेशनरी फेस पोलर आहे. रिव्हर्स म्हणजे काय, की जिथं स्टेशनरी फेस नॉन पोलर आहे. जर नॉर्मल मध्ये स्टेशनरी फेस पोलर असेल तर मोबाईल फेस नॉन पोलर आहे. तर ऍस्पिरंट्स इथं जे इल्युशन होतं हे इल्युशन होत असतं या पोलॅरिटीच्या डिफरन्सवरती. आयसोक्रॅटिक, आयसोक्रॅटिक, इल्यूट म्हणजे काय, इल्युजन म्हणजे काय, सो एनालाइट म्हणजे या ठिकाणी आहे. हा सो इथं आपण सो थेरॉटिकल प्लेट, व्हॅन डेल्टर इक्वेशन, रेड थेरी, प्लेट थेरी, फ्रंटिंग काय, टेलिंग काय, त्याचे रिझन्स काय, सो कधी काय होतं त्याला ऍड्रेस कसं करता येऊ शकतं. मग टीएलसी झाला की एचपीएलसी, एचपीएल झाला की एचपीटीएलसी. त्यानंतर गॅस क्रोमॅटोग्राफी, साइज एक्सक्लुसिव्ह क्रोमॅटोग्राफी, फ्लॅश क्रोमॅटोग्राफी, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. हा तर एस्पिरंट्स या सगळ्या क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स इथं होतात. जसे की एचपीएलसी, एचपीटीएलसी मधला डिफरन्स. सो या दोघांमध्ये काय बेसिक डिफरन्स आहे. सो या डिफरन्स मध्ये रिझोल्युशन पॉवर ही कुणाची आहे, त्यांच्यामध्ये डिटेक्टर्स कोण आहे, कोणते सॉल्व्हंट्स असतात, कुठं ऍब्झॉर्प्शन प्रिन्सिपल आहे, कुठं पार्टिशन प्रिन्सिपल आहे. गॅस क्रोमॅटोग्राफी मध्ये मोबाईल फेस कोण आहे, गॅस मध्ये प्रिन्सिपल ऍब्झॉर्प्शन आहे, त्याच्यामध्ये पण गॅस मध्ये सॉलिड गॅस आहे, लिक्विड गॅस आहे, हे सध्या ऑप्शन आहे. साइज एक्सक्लुसिव्ह आहे, अफिनिटी क्रोमॅटोग्राफी दॅट इज स्टेरिओकेमिस्ट्रीच्या सेपरेशनसाठी. स्टेरिओ आयसोमर या क्रोमॅटोग्राफी टेक्निकने सेपरेट केले जातात. तर एस्पिरंट्स एवढा सगळा मोठा पोर्शन या अनालिसिस मध्ये आहे आणि मी तुम्हाला आतापर्यंत फक्त ओव्हरव्ह्यू देत आहे. मी तुम्हाला कम्प्लीट अनालिसिस इथं नाही सांगत आहे. सो बिगिनिंग फ्रॉम द टायट्रेशन मी आतापर्यंत तुम्हाला या गोष्टी क्लिअर केल्या की हे आपण कोणत्या लेवल पर्यंत घेऊन जातो हा तुमचा अनालिसिस. आणि यानंतर मग थर्मल टेक्निक्स येतात असतात मिसलेनियस मध्ये. टीजे येतं, थर्मोडायनॅमिक अनालिसिस, डीएस येतं किंवा अजून दुसऱ्या काही टेक्निक्स असतात, इलेक्ट्रोकेमिकल टेक्निक्स असतात. त्याचे सध्या आपल्याला प्रिन्सिपल, ग्राफ, ऍप्लिकेशन्स पाहावे लागतात. अँपरमेट्री, पोलरोग्राफी, कंडक्टोमेट्री, सो हे सध्या आपल्याला पाहावं लागतं. सो यानंतर मग अनालिसिस इथं सिस्टमॅटिक अप्रोचने क्लिअर होतो. एवढं डिटेलमध्ये क्लिअर झाल्यानंतर अनालिसिस हा तुमचा फिनिश होतो आणि मग तुम्ही अनालिसिस मध्ये एकदम मास्टरी लेवल ही अटेंड करता. आणि जर ही मास्टरी लेवल तुम्हाला अटेंड करायची असेल तर एपीए अकॅडमीची ही न्यू बॅच सो जे आपण ओपन करतोय एस्पिरंट्स ह्या बॅच सोबत जॉईन करा. ह्या बॅच मध्ये तुम्हाला फुल रेकॉर्डेड लेक्चर, फुल लाईव्ह सेशन्स विथ रेकॉर्डेड बॅकअप, टेस्ट सिरीज, देन एस्पिरंट्स 25 प्रिंटेड बुकलेट सध्या ऑफर केले जाणार आहेत. सो बॅच ही 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे, म्हणजे आजपासूनच ही बॅचची सुरुवात होणार आहे. सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ, याच्या आधीचे पण बरेच डेमोज आहेत एस्पिरंट्स. सो ओसीचा डेमो आहे, फार्मास्युटिक्स आहे, फार्माकोलॉजी आहे, हे सगळे डेमो ऑलरेडी युट्यूबच्या चॅनलवरती या एपी अकॅडमीच्या अपलोडेड आहेत. हे डेमो सेशन ओपन करा, डेमो पहा आणि जसं तुम्ही ह्या डेमोला या ठिकाणी सुटेबल व्हाल तर एस्पिरंट्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करा, ऍप्लिकेशनला डाउनलोड करा आणि एपीए जीपॅट सो प्राइम इलाइट बॅच या बॅचला तुम्ही ऍड ऑन करा. सो जेणेकरून तुमचं प्रिपरेशन ह्या एपीए सोबत सुरू होईल. ओके एस्पिरंट्स, चला थँक्यू सो मच या सेशन बद्दल, आजच्या या लेक्चर बद्दल थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. थँक्यू.